गाडीवर झाड पडलं, पावसानं नुकसान झालं, इन्शुरन्स मिळणार का? सध्या राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत मुसळधार पावसानं वेगवेगळ्या दुर्घटना घडतात. लोकांच्या जीविताचं संरक्षण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस, रुग्णालय सज्ज आहेत. पण एखाद्या आपत्तीमध्ये किंवा दुर्घटनेमध्ये वाहनाचं जर तुमचं नुकसान झालं तर काय करायचं हे अनेकांना कळत नाही. इन्शुरन्स असतो पण तो मिळेल का? कंपन्या नाकारतील का? असे अनेक प्रश्न असतात. सगळी उत्तरं सविस्तर सांगतो, त्यासाठी सगळी माहिती आणलेली आहे. व्हिडिओ व्यवस्थित पहा. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. पावसात वाऱ्यामुळे रस्त्यावर किंवा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तुमच्या गाडीवर झाडाची फांदी पडते किंवा झाड पडतं किंवा वरतून एखादी कुंडी पडते आणि गाडीचं नुकसान होतं. मागच्या 8 दिवसात अशा अनेक घटना घडल्या आहेत. तर अशा घटनांमध्ये इन्शुरन्स मिळतो का? तर नक्की मिळतो, पण त्यासाठी तुमच्याकडे योग्य प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी असणं आवश्यक आहे. एक असतो कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स. जर तुमच्याकडे कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा आपण ज्याला ओन डॅमेज इन्शुरन्स म्हणतो तो जर असेल तर झाड पडल्यानं झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीला तुम्हाला द्यावीच लागणार आहे. कारण या इन्शुरन्समध्ये नैसर्गिक आपत्ती जसं की वादळ, पूर, भूकंप आणि झाड पडणं या सगळ्या गोष्टी कव्हर असतात. हो, त्यामुळे कंपन्यांना तुम्हाला विमा द्यावाच लागतो. दुसरा असतो थर्ड पार्टी इन्शुरन्स. जर तुमच्याकडे फक्त कायद्यानं बंधनकारक असलेला थर्ड पार्टी इन्शुरन्स जर असेल तर तुमच्या स्वतःच्या गाडीच्या नुकसानीचा क्लेम तुम्हाला नाही मिळत. हा विमा फक्त तुमच्या गाडीमुळे दुसऱ्याचं जे नुकसान होतं त्याच्या भरपाईसाठी असतो. कोणत्या परिस्थितीत कारचा इन्शुरन्स मिळू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. नैसर्गिकरित्या झाड पडल्यामुळे क्लेम मिळतो, पण त्याला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये कंपन्या क्लेम नाकारू सुद्धा शकतात. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इंजिन डॅमेज. गाडीवर झाड पडलं किंवा काही नुकसान झालं आणि जर इंजिनमध्ये पाणी गेलं किंवा इंजिन ब्लॉक झालं आणि अशा स्थितीत तुम्ही गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे इंजिन खराब होतं आणि इथं तुमचं नुकसान होतं. कारण कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये इंजिन डॅमेज थेट कव्हर होत नाही. त्यासाठी तुमच्याकडे इंजिन प्रोटेक्ट ॲड ऑन असणं आवश्यक असतं. त्यामुळे झाड पडलं किंवा काही नुकसान झालं तर गाडी स्टार्ट करायला जाऊ नका, कारण त्यामुळे इंजिन खराब होऊ शकतं आणि तुम्हाला इन्शुरन्स नाकारला जाऊ शकतो. कन्झ्युमेबल कव्हर. गाडी दुरुस्त करताना लागणारं इंजिन ऑइल, नट, बोल्ट, ब्रेक ऑइल याचा खर्च हा मूळ विम्यात मिळत नाही. जर तुमच्या पॉलिसीत कन्झ्युमेबल कव्हर असेल तरच हा खर्च मिळतो. त्यामुळे पॉलिसी घेताना ही टर्म नक्की चेक करा. झिरो डेप्रिसिएशन. गाडी जुनी असल्यास प्लॅस्टिक किंवा फायबरच्या भागांवर कपात केलेली असते, पण जर तुमच्याकडे झिरो डेप कव्हर असेल तर तुम्हाला पूर्ण क्लेम मिळतो. इन्शुरन्सचा क्लेम कसा मिळवायचा हा एक प्रश्न आहे. गाडीवर झाड पडल्याचं पाहिल्यावर अजिबात घाबरू नका. आता मी जी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे ती व्यवस्थित फॉलो करा. गाडीवरून झाड हटवण्यापूर्वी वेगवेगळ्या अँगलनं स्पष्ट फोटो घ्या, व्हिडिओ घ्या. ते तुमच्याकडे जमा ठेवा, कारण तो सगळ्यात मोठा पुरावा असणार आहे. दुसरं म्हणजे 24 ते 48 तासांच्या आत तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून किंवा त्यांच्या ॲपवरून या घटनेची नोंद करा. त्यांना घटना कशी घडली ते सांगा आणि त्यांच्याकडून क्लेम नंबर मिळवा. तिसरं म्हणजे सर्वेअर, म्हणजे इन्शुरन्स कंपनीचे जे लोक असतात ते पाहणीसाठी येईपर्यंत, म्हणजे तो कंपनीचा सर्वेअर येऊन गाडीची पाहणी करेपर्यंत गाडी त्या घटनेवरून हलू नका किंवा दुरुस्त करू नका. गाडी टो करावी लागणार असेल तर त्या सर्वेच्या सल्ल्यानंच ती टो करा. आणि चौथं आहे क्लेम फॉर्म सोबत जोडण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसीची कॉपी, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे RC आणि PUC तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विमा कंपन्यांनी टाळाटाळ केली जर क्लेम द्यायला तर काय करायचं. अनेकदा विमा कंपन्यांकडून ॲक्ट ऑफ गॉड किंवा नैसर्गिक आपत्ती सांगून क्लेम टाळण्याचा प्रयत्न होतो. अशा अनेक तक्रारी येतात. अशा वेळेला त्यांना IRDAI म्हणजेच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचा नियम सांगायचा. IRDAIच्या नियमांनुसार कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ॲक्ट ऑफ गॉड म्हणजेच पूर, वादळ, वीज पडणे आणि झाड पडणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो. कंपनी या कारणांमुळे तुम्हाला क्लेम नाकारू शकत नाही. कंपन्यांनी जर टाळाटाळ केली, क्लेम नाकारला तर त्यांना लेखी स्वरूपात कारण मागा. तोंडी कारण त्यांनी दिलं तर ते ग्राह्य धरू नका. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. प्रत्येक विमा कंपनीत एक तक्रार निवारण कक्ष असतो, तिथे तुम्हाला मदत मिळू शकते. तिथे ईमेल किंवा लेखी तक्रार तुम्ही नोंदवू शकता. जर कंपनीनं 30 दिवसात तुमच्या तक्रारीचं निवारण केलं नाही किंवा उत्तर दिलं नाही आणि जे उत्तर दिलं ते समाधानकारक नसेल तर तुम्हाला विमा लोकपालकडे तक्रार तुम्हाला करता येते. लोकपाल ग्राहक हितासाठी काम करत असतो बहुतांश वेळा.
निर्णय हा ग्राहकांच्या बाजूने लागतो जर तो योग्य असेल तर. त्यामुळे थोडक्यात जर सांगायचं झालं तर कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा जर तुमच्याकडे असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असेल तर काळजी करायचं कारण नाहीये. डोकं शांत ठेवायचं आणि योग्य प्रोसेस फॉलो करायची आणि कंपनीकडे हक्कानं तुमचा क्लेम मागायचा. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. या विषयाबद्दलच्या तुमच्या इतर काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा तिथे लिहा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लोकमत पहा.